Students, in the last period we have completed page number 154. And in the last period we have seen what is a statement of purpose, and also we have seen some of the steps or format of the SOP. SOP means S for state, O for off, and P for purpose. In short, in the last period we have seen format of the statement of the purpose. There are 6 paragraphs. Our statement of purpose should be written in 500 words, tentatively 5 to 6 paragraphs. First paragraph, what is about introduction to, then personal background, mental makeup, and your aim in life. Second para about why you wish to join the statement of purpose, that is program or area of your interest. Third paragraph, qualities helpful to or suitable to statement of purpose. Fourth paragraph, experience, internship, and if you have any done project. And fifth paragraph about particular course, university, why you are choosing. And last, your language should be clear, soft, spelling construction mistakes are not allowed, and language should be polite, convincing, and choosing the particular course, university according to the career. And remember that your personality is reflected through this. Highlight your qualities, life experiences in which such that the application should stand for out from the rest. सो आपण लास्ट पिरियडला काय बघितलं तर त्याच्या ज्या तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज करताना किती असावं, मराठीत सांगून घेतो मी तुम्हाला की 500 शब्दात असावं, 5-6 पॅरेग्राफ असावेत. पॅरेग्राफ पहिला कशाविषयी असावा, यात आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत पुढं. आताच जे पेजवर तुम्ही बघता आहात ते एक्झाम्पल बघण्यापूर्वी तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज किती असावा, कसा लिहावा, तर 500 शब्दात असावा. 5 to 6 पॅरेग्राफ्स असावेत. पहिला पॅरेग्राफ कशाविषयी असावा तर तो स्वतःचं ओळख, तुमचं वैयक्तिक बॅकग्राऊंड, तुमचं मेंटल मेकअप आणि तुमचं ध्येय काय आहे त्याविषयी. दुसरा पॅरेग्राफ कशाविषयी असावा तर व्हाय यू जॉईन, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला का जॉईन व्हायचं आहे, त्या कोर्सला कशासाठी जॉईन व्हायचं आहे, आणि तो प्रोग्राम किंवा कोर्स कशासाठी तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला त्यामध्ये त्यातला तुमचा आवडीनिवडी याविषयी दुसरा पॅरेग्राफ लिहायचा आहे. तिसरा पॅरेग्राफ जो लिहायचा आहे तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये, तो तुमच्या असणारे गुणविशेष तुमच्या त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये आलं पाहिजे. म्हणजे तुमचं ध्येय काय आहे आणि तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, शालेय अभ्यासक्रमातल्या मार्कलिस्ट सोडून इतर ॲक्टिव्हिटी वगैरे तुमच्या काय आहेत का, की जे तुमच्या ध्येय पूर्तीसाठी उपयोगी येत आहे. चौथा पॅरेग्राफ कशाविषयी लिहायचा तर तुमचा एक्सपिरियन्स, अनुभव त्या क्षेत्रातला, ॲडमिशन ज्याला घ्यायचं आहे त्याला, किंवा तुमचं इंटर्नशिप, तुम्ही एखादा प्रोजेक्ट केला आहे का, ह्याविषयीचा उल्लेख तुमच्या चौथ्या पॅरेग्राफमध्ये असावा. 5व्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही त्याच कोर्सला ॲडमिशन का घेताय, किंवा त्या विद्यापीठात किंवा त्या कॉलेजला तुम्ही का ते सिलेक्ट करताय ॲडमिशनसाठी, का तुम्हाला तिथंच घ्यावं असं वाटतं याविषयी. आणि 6वा पॅरेग्राफ जो आहे तो तुमचा पर्पज जो आहे, हेतू, स्टेटमेंटचा जो हेतू आहे तो स्पष्ट असावा, सॉफ्ट भाषेत असावा, कोमल भाषेत असावा, त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये वाक्याच्या मिस्टेक्स नसावी, लँग्वेज तुमची कन्व्हिन्सिंग असावी, म्हणजे पुढच्याचं आपलं एखादं म्हणणं आपल्यासारखं करून घेण्यासारखं असावं, तुमच्या करिअर विषय असावं, तुमची पर्सनॅलिटी इफेक्टिव्ह असावी, याविषयी स्टेटमेंट ऑफ पर्पजला आपण तुम्ही लक्षात ठेवायचं. तर आता एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आता एक सॅम्पल बघणार आहोत की स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर पहिलं सॅम्पल आपण आता जे बघत आहोत, एक्झाम्पल म्हणा ह्याला, स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर यामध्ये
जे आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, तर ते सॅम्पल नंबर 1 स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज आता तुम्ही जे बघणार आहात ते बघा लाईन बाय लाईन. स्टेटमेंट ऑफ पर्पज पहिला पॅरेग्राफ, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा कसा असावा, तर आता आपण ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्सनुसार असाव्यात तुमचा स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर परस्युइंग अ कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता इथं तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर पहिला पॅरेग्राफ विल एनेबल मी टू प्रोवेस इन अ फील्ड विच स्टार्टेड ॲज अ ड्रीम. आता तुम्ही त्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या कोर्सचं नाव सांगितलं, ते तुमचं ड्रीम आहे असं पहिल्या पॅरेग्राफमध्ये. त्यानंतर द जिन्सीज ऑफ दिस ड्रीम वॉज अ पर्सनल एक्सपिरियन्स ॲट द एज ऑफ 10. अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून मी त्याची मनात धरलेला तो कोर्स आहे. वी वेअर ऑन द रोड ट्रिप इन माय डॅड्स कार. जेव्हा जेव्हा वडिलाच्या कारमध्ये मी रोडवरून का जातो तेव्हा. विदाउट एनी वॉर्मिंग द इंजिन चीज्ड अँड विथ इट माय ड्रीम फॉर अन एक्साइटिंग हॉलिडे टू. तेव्हापासून माझं म्हणजे स्वप्न चालू झालं की वडिलाबरोबर फिरत असताना इंजिनियर व्हायचं. माय डॅड होप्ड आउट ऑफ द कार अँड ओपनड द बॅनेट. आता गाडीचा घोटाळा झाला होता वडिलाच्या आणि त्याने गाडीचं बॉनेट ओपन केलं. त्यावेळेला काय केलं मी असं म्हणजे स्वतः त्यात इंटरेस्ट कसा आहे दाखवायचा आहे. आय वॉज राईट ऑन हिज टेल वॉचिंग हिम वर्क ऑन द इंजिन अटरली फॅसिनेटेड. ते इंजिन कसं चालतं वगैरे मी मागं राहून उभा राहून बघितलं. सुन द कार वॉज अप अँड रनिंग. आणि ते बघितलं की गाडी चालू झाली. आय वॉज इन ऑ अँड ॲडमायरेशन फॉर माय डॅड. वडिलांनी ते कसं दुरुस्त केलं काय त्याबद्दल मला कुतूहल वाटलं. आय वॉन्टेड टू बी जस्ट लाईक हिम. मग मला सुद्धा त्यांच्यासारखंच करावं असं वाटलं. माय डॅड इज अन इंजिनियर. माझे वडील कोण होते? इंजिनियर. अँड आय न्यू द सीड ऑफ इंजिनिअरिंग हॅड जस्ट बीन प्लॅन्टेड डीप इन माय कोर. जेव्हा वडिलांनी गाडी दुरुस्त केली तेव्हाच माझ्या मनामध्ये इंजिनियर व्हायचं बीज रोवन झालं किंवा मला त्याची आवड झाली. आय एम इगर टू एक्सप्लॉइट माय हंगर फॉर द कोर्स ऑफ मेकॅनिकल इंजिनियर. आणि तेव्हापासून मग माझी उत्सुकता वाढली की मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं. अँड इन पर्टिक्युलर ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. आणि त्यातल्या त्यात मला मग ऑटोमॅटिव्ह म्हणजेच ज्या गाड्यांच्या दुरुस्त्या आहेत याचा इंजिनियर व्हायचं ठरवलं. हा पहिला पॅरेग्राफ झाला. म्हणजेच स्वतःविषयी त्या पर्सनल बॅकग्राऊंड वगैरे कसं हे पहिला पॅरेग्राफ. आता दुसरा कशाविषयी आहे मी सांगितलं दुसरा, तर त्या कोर्सला तुम्हाला का त्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आणि तुमची त्यातली आवड याविषयी बघा. आता ओव्हर द समर हॉलिडे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ऑफ 2017, 2017मध्ये आय अंडरटूक अन इंटर्नशिप ॲट अ बस. मी एक इंटर्नशिप केली बसमध्ये. म्हणजे तुम्ही त्यात जॉईन कामन व्हायचे तर तुम्हाला त्याचं इंटर्नशिप तुम्ही केली. अँड कोच मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी इन पुणे. तर माझी मॅन्युफॅक्चर फॅक्टरी आहे ना पुणे, तिथे इंटर्नशिप केली. ॲज अन अप्रेंटिस, एक तिथं अप्रेंटिस म्हणून करत असताना आय हॅड अ टीम ऑफ हायली क्वालिफाईड इंजिनियर्स टू गाईड मी. मला त्यावेळेला खूप एक्सपिरियन्स्ड आणि क्वालिफाईड अगदी इंजिनियरची टीमची मला साथ मिळाली. द टीम वर्क झील अँड प्रॅक्टिस डिस्प्लेड वॉज एनॉर्मस लर्निंग पॉईंट. आणि त्या टीमपासून मला इतकं काम आणि शिकायला मिळालं. खूप चांगली टीम होती ती इंजिनियरची. द एक्सपिरियन्स एनरिच्ड माय अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ व्हेकल्स वर्क. माझा अनुभव इतका वाढला की आता व्हेकल्स म्हणजे वाहनं कशी चालतात याचा अनुभव मला मोठ्या प्रमाणात मिळाला. वॉज एनॉर्मस लर्निंग पॉईंट. आणि ती व्हेकल्स कशा चालतात हे ह्यांना जमायला लागलं. धिस इंटर्नशिप गिव्ह मी अन इन्साइट इन टू डे टू डे चॅलेंज फेस्ड बाय इंजिनियर. आणि मग ह्या इंटर्नशिपमधून मला प्रत्येक दिवशी डे टू डे इंजिनियरला कसे वेगवेगळे चॅलेंज फेस करावं लागतात हे कळालं. आय ऑल्सो लर्न, मी आणखी एक गोष्ट शिकलो की द बेसिक्स ऑफ द लेथ अँड मिलिंग द मशीन अँड वॉज एबल टू मेक
बोल्ट विथ थ्रेड्स ऑन इट. त्याचबरोबर मी मशीनच्या बाबतीतले सगळं नट बोल्ट वगैरे आवळायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या. युटिलायझिंग दीज मशिनिंग स्किल्स, आणि मग हे मशीनचं स्किल मी आत्मसात केलं. आय वॉज एबल टू मेक माय ओन फिजेट स्पिनर, आणि मग मी स्वतःची फिजेट स्पिनर स्वतः एक तयार केली. आता हा झाला दुसरा पॅरेग्राफ विषय. थर्ड पॅरेग्राफ बघा. तर थर्ड पॅरेग्राफ जो आहे तो कशाविषयी आता बघूया आपण. तिथं काय बघायचं आहे थर्डला, तर थर्ड पॅरेग्राफमध्ये क्वालिटीज हेल्पफुल, तुमच्यात असणाऱ्या क्वालिटीज कोणत्या आहेत तुम्ही त्या थर्डमध्ये दाखवायच्या. तर आय स्टडी इन स्कूल दॅट लेज ग्रेट एम्फासिस ऑन द को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज एस्पेशली स्पोर्ट्स. जेव्हा मी शाळेत शिकत होतो, म्हणजे तुमच्या इथं लक्षात येऊ दे की तुम्ही फक्त अभ्यास पुस्तक एवढंच नॉलेज तुमच्याकडे असून चालत नाही. तुम्हाला इतर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे शाळेत अभ्यासेतर इतर काय शालेय ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तुम्हाला खेळात, तुम्ही एखाद्या खेळात असा, तुम्ही एखाद्या गेममध्ये असा, तुम्ही कुठंतरी एक्सपर्ट असला पाहिजे. तर तसं स्पोर्ट्समध्ये हे एक्सपर्ट होता. आय एक्सेल्ड इन हॉकी अँड स्विमिंग. मी हॉकी आणि स्विमिंगमध्ये सुद्धा एंट्री केली किंवा आवड झाली. मग इन हॉकीमध्ये आय हॅव बीन इन स्कूल अ टीम राईट फ्रॉम द एज ऑफ 7. अगदी हॉकीच्या खेळात मी वयाच्या 7व्या वर्षापासून एंट्री केली किंवा आवड होती. दिस असोसिएशन विथ हॉकी, हॉकीच्या संबंधात ह्या जी माझी कनेक्टेडनेस होतं, म्हणजे जोडला गेलेलो होतो असं ते म्हणतात, हॅज इम्प्रूव्ड माय हँड आय कोऑर्डिनेशन अँड माय ॲबिलिटी टू स्टे फोकस्ड इन एनी गिवन सिच्युएशन, ॲट्रिब्यूट्स इसेन्शियल फॉर अ सक्सेसफुल इंजिनियर. आणि मग एक ह्या खेळातून वगैरे मी इतका म्हणजे सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या की मी एक सक्सेसफुल इंजिनियर म्हणून होताना माझ्या जमेश ह्या गोष्टी सगळ्या राहिल्या. आउटसाईड ऑफ स्कूल, शाळेच्या बाहेरसुद्धा, आय पिक्ड अ स्पोर्ट ऑफ क्रिकेट. मी क्रिकेटमध्ये सुद्धा खेळ खेळत होतो. म्हणजे कोणकोणते गेम शाळेत, तर अभ्यास सोडून इतर गोष्टीत कशात होतो, तर क्रिकेट, विच इनिशियली बिगॅन ॲज अ फॅमिली आउटिंग. तर माझ्या फॅमिलीमधूनच मला ते क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली. लॅटर ऑन, त्यानंतर आय एमर्ज्ड माय सेल्फ इन द स्पोर्ट्स. मी पुन्हा स्पोर्ट्समध्ये स्वतःला झोकून दिलं. क्रिकेट हॅज हेल्प्ड मी बिल्ड ऑन माय लेवल्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. क्रिकेटनं मला लक्ष केंद्रित कसं करायचं याच्याकडं मला ती क्रिकेट म्हणून मला ते मदत झाली समजून घ्यायला. कॉन्सन्ट्रेशन कम्स आउट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स अँड हंगर. तर हे कॉन्सन्ट्रेशन, लक्ष केंद्रित करायचं कशामुळे शिकलो, तर कॉम्बिनेशन ऑफ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, आणि हंगर, त्याविषयीची लागलेली एक आतून आवड, यामुळं मी त्यात कॉन्सन्ट्रेट करायला शिकलो, म्हणजे लक्ष केंद्रित करायला भाग पडलो या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमुळं. दीज आर वर्ड्स दॅट एव्हरी इंजिनियर शुड लिव्ह बाय, हॅव इनसॅटिएबल हंगर टू बी द बेस्ट इन डिझाईन, रिसर्च अँड मॅन्युफॅक्चर ऑफ मशीन्स अँड देअर सबसिस्टम्स. आणि मग ह्या खेळातनं त्यातनं ह्यात असं लक्ष केंद्रित करायला लागल्यामुळं मला ह्या इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये हे कसं एक इंजिनिअरिंगमध्ये काय काय करावं लागतं, तर डिझाईन करावं लागतं, रिसर्च संशोधन करावं लागतं, मॅन्युफॅक्चरिंग निर्मिती मशीनची, आणि त्यांचे सबसिस्टम, त्याच्या उपपद्धती, ह्यामध्ये मला आवड निर्माण झाली. तर माणसाला कुठलीही गोष्ट एक सहजासहजी मिळत नाही, तर त्या त्या क्षेत्रात एंट्री केल्यानंतर, पूर्ण लक्ष दिलं, पूर्ण लक्ष केंद्रित केल्यानंतरच आपल्याला त्या त्या क्षेत्राविषयीची हळूहळू माहिती होते, आणि वन डे वी बिकम एक्सपर्ट. तर त्यात एक दिवस आपण एक्सपर्ट होतो. तर कधी पण आपण डिपेंडंट राहायचं नाही, तर इंडिपेंडंट व्हायचं बाय टेकिंग द एक्सपिरियन्स ऑफ आवर फ्रेंड्स, टेकिंग द एक्सपिरियन्स हेल्प फ्रॉम आवर टीचर्स, फ्रॉम द any of the person that you want to or you like to enter in the field, especially here in engineering. तर हा थर्ड पॅरेग्राफ आपण आता बघितला. आता फोर्थ पॅरेग्राफ बघा, की ज्या फोर्थ पॅरेग्राफमध्ये कशाची अपेक्षा आहे तुम्हाला इथं, तर
तुम्हाला ज्या स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करताना कुठल्या फील्डमध्ये एंट्री करायची त्याचा एक्सपिरियन्स, त्यानंतर इंटर्नशिप, त्यानंतर तुम्ही एखादा प्रोजेक्ट केलाय का ते दाखवायचं सांगायचं आहे, आणि एखाद्या गोष्टीत तुम्ही कुठं नैपुण्य मिळवलंय का ह्या गोष्टी तुमच्या चौथ्या पॅरेग्राफमध्ये सांगायच्या आहेत. तर बघा आता चौथा पॅरेग्राफ. वी रन अ डेली फीडिंग प्रोग्राम इन अवर टेम्पल्स वेअर एव्हरी वन इज वेलकम. तर आम्ही हा दररोजचा जो आमचा कार्यक्रम आहे तो आम्ही आम्ही जेव्हा टेम्पल्समध्ये एकत्र येतो तेव्हा एकमेकाचं अगदी एव्हरी वन इज वेलकम, एकमेकाचं स्वागत करून करायचो आम्ही, तो अनुभव आमचा प्रोग्राम. आय हॅव टेकन पार्ट इन दीज सर्व्हिसेस नियरली व्हेरी वीकेंड. या सेवेमध्ये मी जवळजवळ आठवड्या एव्हरी वीकेंड, प्रत्येक आठवड्याच्या वीकेंडला शेवटी आम्ही त्याच्यात भाग घ्यायचो. आय हॅव ऑल्सो टेकन पार्ट इन सेव्हरल अदर कम्युनिटी सर्व्हिसेस व्हेंचर्स, किंवा इतर साहसी काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी भाग त्यावेळेला घ्यायचो, सच ॲज प्लॅन्टिंग ट्रीज, वृक्षारोपण वगैरे. त्याचबरोबर इन अ बिड टू रिड्यूस डिफॉरेस्टेशन, किंवा वृक्षारोपण करायचं आणि वृक्षतोड थांबवायची, अशा गोष्टीमध्ये आम्ही सामील व्हायचो. आय आल्सो पार्टिसिपेटेड इन ॲन लेप्सी वॉक इन ऑर्डर टू कलेक्ट मनी टू हेल्प इन द ट्रीटमेंट ऑफ पीपल हू कांट अफोर्ड द मेडिकल केअर रिक्वायर्ड टू ट्रीट द एपिलसी. तर एखाद्या आजारावरती म्हणजे आपण काय शाळेत सुद्धा आपण स्वतः एखादं काम करायचं आणि त्या कामाच्या बदल्यात पैसे मिळवायचे, असे पैसे गोळा करून जे मेडिकल लोक आहेत ज्यांना आजारी आहेत पण दवाखान्यासाठी वगैरे पैसा नाही, तर समाजसेवा काहीतरी करायची आणि त्यातनं पैसे मिळून अशा गरजू लोकांना मदत करायची, अशामध्ये मी काम एक सोशल वर्क म्हणून काम केलं. असं इथला जो आहे तो सांगतो, इंजिनियर व्हायचा जो आहे तो मुलगा. आता पेज नंबर नेक्स्टवरती बघा, पेज नंबर 156. तर आय बिलीव्ह दॅट, मला विश्वास होता, आय एम सुटेबल कॅन्डिडेट फॉर द कोर्स सिन्स द सब्जेक्ट. मी ज्या कोर्सला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन घ्यायचो त्याला मी स्वतः, मला विश्वास आहे की मी सुटेबल कॅन्डिडेट आहे त्यासाठी. म्हणजे स्वतः प्रूव्ह करून दाखवायचं आपण की बाबा मला त्याची कसा अनुभव आहे, मी कसा त्याला निकड आहे माझी त्याला, किंवा मला कशी त्याची गरज आहे आणि मी त्यात कसा एक्सपर्ट आहे. म्हणजे मी ते कसं जे इंजिनिअरिंगचं क्षेत्र जे ॲडमिशन मागतोय तुम्हाला, ते स्टेटमेंट ऑफ पर्पज करतोय, त्यात मी कसा एक्सपर्ट आहे हे दाखवा. म्हणजेच मी म्हणजेच तुम्ही, की जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी त्या कॉलेजला किंवा त्या विद्यापीठाला मदत होईल. आय हॅव पिक्ड अप फॉर माय अंडर ग्रॅज्युएट कोर्स इन मेकॅनिकल इंजिनियर. मी अगोदरसुद्धा, मी ग्रॅज्युएट व्हायच्या अगोदर मी एक साधा कोर्स केला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अंडर ग्रॅज्युएशनच्या आधी. नेमली फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हॅव एक्सपोज्ड मी टू हाय लेवल्स ऑफ क्रिटिकल थिंकिंग. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समुळं माझा ते विषय चांगले असल्यामुळं मला एक क्रिटिकल थिंकिंग जे आहे त्याची सवय झालेली आहे किंवा आवड झालेली आहे. थ्रू आउट हायस्कूलच्या काळामध्ये, अगदी टोटल काळामध्ये, आय हॅव बीन अ पर्टिक्युलर थिंकर. मी पहिल्यापासून एक प्रॅक्टिकल थिंकर, तर स्वतः अनुभवातून म्हणजे थिंकिंग केलं आहे, विचार केला आहे. मॅम पॅशन फॉर फिजिक्स, माझी पॅशन जी आहे, आवड, ती फॉर फिजिक्स हॅज हेल्प्ड माय ॲनालिटिकल स्किल्स. जे काय ॲनालिटिकल स्किल्स आहेत ना, त्यासाठी मला फिजिक्सची आवड उपयोगी पडली. मेकॅनिकल इंजिनियर्स एस्पेशली अप्लाय फंडामेंटल मॅथ्स अँड फिजिक्स लॉज टू फाइंड सोल्युशन्स ऑफ मशीन्स विच वी यूज एव्हरी डे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे आहेत ते स्पेशली अप्लाय कशाला जोडलं जातं आहे, फंडामेंटल म्हणजे मूलभूत मॅथ्स अँड फिजिक्स, आणि त्याचे नेम जे आहेत लॉज, ते फाइंड सोल्युशन टू मशीन्स, तर मशीनचं सोल्युशन शोधण्यासाठी त्याचा मदत होते. विच वी यूज एव्हरी डे, की जी दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो. हा झाला 5th पॅरेग्राफ. आता लास्ट कन्क्लुडिंग जे पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ बघूया. आय बिलीव्ह दॅट, मला विश्वास आहे की
द UK युनायटेड किंगडम इज आयडियल लोकेशन फॉर माय चॉईस ऑफ स्टडी. तर तुमचं जे जिथं ॲडमिशन घेतोय तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते माझ्या चॉईससाठीचं एक नंबरचं लोकेशन आहे. आता तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही त्या कॉलेजला किंवा त्या विद्यापीठाला का ॲडमिशन घेताय तर ते पटवून द्यायचं असतं. तर तेच तिथं वाक्य आहे की तुमचे हे जे लोकेशन आहे इथलं त्या विद्यापीठाचं वगैरे ते माझ्या अभ्यासाची चॉईस आहे, आवड आहे. ॲज इट इज नोन टू हॅव द बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर इंजिनिअरिंग ऑफरिंग टॉप नॉच फॅसिलिटीज इन द रिसर्च डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरर. आता थोडे विद्यापीठ जिथं ॲडमिशन घ्यायचे त्या विद्यापीठ किंवा त्या कॉलेजची स्तुती करायची त्याच्यात वाक्यात की मी ऐकून आहे की विद्यापीठ जे आहे इंजिनिअरिंगसाठी एक नंबरचं आहे, जगातलं किंवा देशातलं टॉप नंबरचं कॉलेज आहे, विद्यापीठ आहे. आणि रिसर्चसाठी कशासाठी रिसर्चसाठी म्हणजे इथंच ॲडमिशन का घ्यायचं आहे तर मला ते डिझाईन करण्यासाठी किंवा रिसर्च करण्यासाठी हे सगळ्यात या कॉलेज माझ्यासाठी एक नंबर आहे, जगातलं हे टॉपचं कॉलेज आहे मॅन्युफॅक्चर निर्मितीसाठी वगैरे. म्हणून UK म्हणजेच तुमचे जे युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज आहे ते हॅज कम ऑफ द ग्रेटेस्ट कंपनीज विच pioneered automotive engineering to what it is today. फॉर एक्झाम्पल की ह्या कॉलेजमध्ये काय आहे तर ग्रेटेस्ट कंपनी आहे ही सगळ्यात आणि ऑटोमेटिव्ह इंजिनिअरिंगमध्ये आणि म्हणून मला इथंच करायचं आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ ॲस्टन मार्टिन, जॅग्वार लँड रोवर, जगातले एक चांगले जे फेमस बिझनेसमन आहेत ऑस्टेन मार्टिन किंवा जॅग्वार आपण म्हणतो. आता प्लंबिंगच्या ह्यासाठी जॅग्वारचं साहित्य आपण एक नंबर म्हणतो. तर ह्या इथंच ह्या तुमच्या इथं झाले आहेत हे मी ऐकून आहे आणि मला तसं व्हायचं आहे. आय होप टू सिक्युअर ॲडमिशन. आणि मग मला खात्री वाटते की तुमच्या इथं ॲडमिशन मिळेल की विल प्रोव्हाइड मी की मला सिद्ध करता येईल विथ अपॉर्च्युनिटी की तुम्ही जर संधी दिली तर टू फुलफिल माय ड्रीम्स की तुम्ही मला इथं जर ॲडमिशन दिलं तर माझे इथलं ड्रीम फुलफिल करायला म्हणजेच स्वप्न साकार करण्यासाठी हे विद्यापीठातून मला उपयोगी होईल, मदत होईल. म्हणून मला इथं ॲडमिशन मिळावं असं तुम्ही ह्या सगळ्या स्टेप्स वापरून ज्या आहेत त्या आपण हे पूर्ण करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना मी पुन्हा एकदा सांगेन की त्या कसं असावं. तर आत्ता जे आपण एक एक्झाम्पल बघितलं, एक उदाहरण घेतलं आहे, असं तुम्हाला तयार करायचे स्टेटमेंट ऑफ पर्पज. पण त्यापूर्वी तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत काय स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना किमान 500 शब्दाचं असावं. म्हणजेच किमान 5 ते 6 पॅरेग्राफचं असावं. पहिला पॅरेग्राफ कशाविषयी आहे ते बोललेलो आहे. दुसरा विषय कशाविषयी आहे तो मी आता बोललेलो आहे. तिसरा विषय कशाविषयी असावा तोही आता आपण बघितला आहे. चौथा पॅरेग्राफ कशाविषयी आहे तो आपण बोललो आहे. आणि 5वा पॅरेग्राफ जो आहे तो आपण कशाविषयी आता ते बघितलं आहे. आणि लास्टली तुम्ही त्या कॉलेजमध्ये किंवा त्या विद्यापीठात ॲडमिशन तुम्हाला का घ्यावंसं वाटतंय तर त्या कॉलेजचं किंवा त्या विद्यापीठाची नेम फेम याविषयी बोलायचं. आणि तुमचं ड्रीम जे आहे स्वप्न की याच विद्यापीठात किंवा याच कॉलेजमध्ये कसा तुमचं सक्सेस होऊ शकतं याविषयीही तुम्ही तिथं बोलायचं. अशा 6 स्टेप्सनं तुम्हाला यू हॅव टू कम्प्लीट स्टेटमेंट ऑफ पर्पज. दॅट इज आवर युनिट नंबर 3.4 and we have studied today one of the sample example of statement of purpose. Tomorrow we are going to discuss on the page number 156 another second sample statement of purpose for the next period. Till then you must remember what is the statement of purpose, then some of the format of statement of purpose. In this format there are 6 paragraphs and your statement of purpose should be in 500 words or in 5 to 6 paragraphs with following the format. So today we have completed first sample about the statement of purpose and tomorrow we are going to study the sample second statement of purpose in the next period. Till then, thank you. Okay.